काही वेळापूर्वी वक्तव्य केलंय की श्रीकांत शिंदेंना महायुतीकडनं आम्ही निवडून आणणारच, एक प्रकारे त्यांनी उमेदवारी घोषित केली आहे श्रीकांत शिंदेची. आपली काय प्रतिक्रिया? कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय श्रीकांत शिंदेसाहेब 10 वर्ष त्या लोकसभेचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये तो मतदारसंघ शहर आणि ग्रामीण असा टच असणारा मतदारसंघ आहे. संपूर्ण मतदारसंघामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची काम असेल, रोडची कनेक्टिव्हिटी असेल, लोकांचे हॉस्पिटल्स असेल, वेगवेगळ्या प्रकारे त्या संपूर्ण मतदारसंघाचा विकास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यांची उमेदवारी ही फक्त अनौपचारिकता बाकी होती. ते उमेदवारी शिवसेनेकडनं उमेदवारी करणार, त्यात काही कोणाला संशय असण्याचं काही कारण नव्हतं. पण सगळे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी गेले अनेक वर्ष तिकडे काम करतायत आणि ती सीट आम्हाला महाराष्ट्रामधील सगळ्यात जास्त मताधिकारी निवडून देणारी सीट असेल. हो, मागच्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये विशेष करून भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज होते. श्रीकांत शिंदेनं ही जागा देऊ नका अशा पद्धतीची भूमिका घेतली होती, म्हणून थेट देवेंद्रजींनीच या संदर्भात अप्रत्यक्षपणे घोषणा केली त्यांच्या जागेची. नाही, मीडियामध्ये काही ठिकाणी ह्या गोष्टी आल्या असतील, पण आपल्याला माहीत असेल की मागच्या काही काळामध्ये त्या विभागाचे भाजपचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण असतील, श्रीकांत शिंदे असेल, आम्ही स्वतः सगळे जेवढे विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांच्या गटाची संपूर्ण आम्ही महायुतीच्या त्या ठिकाणी ते मेळावे घेतले आणि कुणाची त्या ठिकाणी नाराजी नव्हती. काही किरकोळ लोकांच्या त्या ठिकाणी नाराजी असतील, पण ती काही लक्षात घेण्यासाठी किंवा त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी अशी काही कुठेही नाराजी त्या ठिकाणी नाही आहे. ओके. नाशिकच्या जागेसंदर्भातला निर्णय कधी होऊ शकतो? आपण सातत्यानं मुख्यमंत्र्यांची भेट घेता, शिवसेनेला सुटणार का छगन भुजबळ यांच्या पदरात नाशिकची जागा? नाशिकची ही पारंपरिक शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेनाच त्या ठिकाणी ती लढणार आहे. चर्चा प्रत्येक पक्ष आपला इच्छुक असतो, तो आपला मुद्दा पुढे मांडत असतो. आज अजित पवार गटाकडनं भुजबळ साहेब कदाचित मागत असतील आणि ठीक आहे, त्यांनी एवढं वर्ष काम केलं मागताय, पण हेमंत गोडसे साहेबांनी त्यांचा मागच्या 2 टर्मला पराभव केला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा जो कार्यकर्ता आहे तो त्यांचा प्रचाराला पुढे येईल असं आम्हाला वाटत नाही. त्याच्यामुळे हेमंत गोडसेंनाच शिवसेनेची उमेदवारी माननीय मुख्यमंत्री जाहीर करतील आम्हाला विश्वास आहे. हो, पण इतकं उशीर का लागतं? अगदी तुम्ही म्हणलात मागाशी 4थ्या टप्प्याचा आहे नाशिक, 4थ्या-5व्या टप्प्यात, पण काही लोकसभा मतदारसंघाचे 4थ्या-5व्या टप्प्यात असताना सुद्धा तिथे जाहीर करण्यात आले उमेदवारी. हे बघा, इथे काम तर चालू आहे. 4थ्या टप्प्याची उमेदवारी मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी जाहीर कुठल्या झालेल्या नाही आहे. आता मुंबई ठाण्यामधले हे 5व्या टप्प्यातले आहे, त्या ठिकाणी आजपासून झालंय. हां, आपण इकडचंही आपण सुरुवात करतो आहे. इथले काही आपापसात उमेदवारीचे विषय होते, भुजबळ साहेबांकडनं होते, भाजपकडनं काही होते. एकत्रितपणे सगळं महायुतीचे आम्ही जे नेते आहे एकत्र बसून त्याच्यावर निर्णय होईल आणि ही जागा शिवसेनेत लढणार. त्याच्यामुळे त्याच्यात काही वाद असण्याचं कारण नाही. उमेदवारी ही जशी मी सांगितलं की श्रीकांत शिंदे साहेबांची उमेदवारी आज जाहीर झाली, 1-2 दिवसामध्ये ही सुद्धा उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर होईल. भुजबळांकडनं सांगितलं होतं की माझं नाव हे वरूनच फायनल झालं, म्हणजे केंद्रातच माझं नाव आलेलं आहे. मग आता तुमच्या बैठकांना माधव पॅटर्नचा एक तो प्लॅन आहे असं मला असं वाटत नाही आहे. त्या ठिकाणी हे जे इथले राज्यातले जे निर्णय आहे महायुतीच्या उमेदवारी संदर्भातले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्या ठिकाणी निर्णय घेतात आणि ह्या तिघांच्या चर्चेतनं जो कोणी उमेदवार होईल, फायनल होईल, तोच उमेदवार या ठिकाणी नाशिक लोकसभेचा खासदार असेल. पण मग आता जागा ही राष्ट्रवादीला जाणार की शिवसेनेकडे राहणार? ही जागा शिवसेनेची आहे, पारंपरिक, आणि शिवसेनाच लढणार, शिवसेनेकडे राहणार. त्याच्यामध्ये काही थोडाही म्हणजे चर्चेचा विषय त्या ठिकाणी येत नाही आहे, कारण आम्ही वर्षानुवर्ष लढतो आहे आणि पहिल्या टर्मला आम्ही 2-2.5 लाखांनी ती मतदारसंघात निवडणूक जिंकलो होतो, दुसऱ्या वेळेस 3 लाखांवर. ह्यावेळेस त्याचंसुद्धा जे टार्गेट आहे, जे मताधिक्य आहे, हे ह्यावेळेससुद्धा नाशिकमध्ये वाढलेलं असेल. त्याच्यामुळे शिवसैनिक गेल्या 4-5 वर्षात आपण पाहिलं असेल, शिवसेना शाखांची उद्घाटनं असतील, विविध कार्यक्रम असेल, विविध उपक्रम आहे शिवसेनेच्या माध्यमातून चालू आहे. त्याच्यामुळे ही जागा आहे मागच्या वेळेपेक्षा ह्यावेळेस जास्त मताधिकारी निवडून आल्याशिवाय राहणार. शिवसेनेकडे राहिली तरी उमेदवार कोण असेल? आता तरी हेमंत गोडसे हेच त्या ठिकाणी उमेदवार असतील, फक्त त्याची औपचारिकता आहे. उमेदवारी हा जाहीर करण्याचा अधिकार जो आहे माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचं असेल, ते त्या ठिकाणी ते उमेदवाराचे नाव जाहीर करतील. ज्या हेमंत गोडसेंनी युद्धामध्ये जिंकलं ते एकनाथ शिंदे आता तहामध्ये हरताय अशा प्रकारची चर्चा सुरू झाली.
हे बघा, आपण पाहिलं असेल तरी की योग्य वेळेस योग्य निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेत असतात. आपण विरोधाकडनं गेल्या काही 8 दिवसामध्ये चर्चा सुरू होता की अजून श्रीकांत शिंदे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली नाही, मुलाची उमेदवारी जाहीर झाली नाही, याविषयी चर्चा विरोधकाकडनं केल्या होत्या. आज त्यांची उमेदवारी जाहीर झाली. उद्या राहिलेले जे काही खासदार आहेत त्यांच्यासुद्धा उद्यापासून आजपासून त्या उमेदवारी झाली. आजच पक्षाची महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये आहे. काही बैठकांमध्ये या बैठकांमध्ये काही जे मतदारसंघ राहील त्या मतदारसंघांमध्ये सुद्धा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे आज. ओके. शेवटचा प्रश्न, बबन नाना तर आले आहेत, अजून कोण कोण आहेत रांगेत? उपनेते आदरणीय बबन घोलप यांचा आज प्रवेश होतोय. त्याच्यानंतर मी मगाशी सांगितलं की ह्या नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 10 ते 12 जे नगरसेवक आहे, जे काही त्याच्यामध्ये जास्ती असे नगरसेवक उभाटा जे उद्धव ठाकरे गटाचे आहेत त्या लोक थेट आमच्या संपर्कात आहे आणि त्यांचा प्रवेश काही दिवसामध्ये होईल. काही धुळ्याचे काही नगरसेवक आहे, जळगावचे आहे, पण जास्ती असं जी नगरसेवकांची संख्या जी आहे ती ही नाशिकमधली आहे. नाशिकमध्ये त्यांच्या प्रभागामध्ये असलेली जी कामं आहे ती गेले प्रशासक असल्यामुळे वर्ष दीड वर्षात कुठलीही त्यांच्यावरती कामं झाली नाही आणि नागरिकांचा सुद्धा त्या नगरसेवकांना एक हे आहे की आमच्या प्रभागामध्ये काम करण्यासाठी विकास कामांसाठी सुद्धा आपण शिंदेसाहेबांच्या बरोबर गेला पाहिजे. नागरिकांचा त्या ठिकाणी रोष आहे. त्याच्यामुळे नागरिकच नगरसेवकांना सांगताय की तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर आहे आणि प्रवेश करा. त्याच्यामुळे ती नगरसेवक कुठल्याही दिवशी ते प्रवेश करू शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.